नमस्कार, मी अनुश्री करंदीकर. श्रीमंतीची गुरुकिल्ली या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. या कार्यक्रमामध्ये आपण शेअर ट्रेडिंग, म्युच्युअल फंड्स, गुंतवणुका या विविध विषयांवरती मार्गदर्शन करून घेत असतो आणि जाणून घेत असतो श्रीमंतीची गुरुकिल्ली. श्रीमंतीची गुरुकिल्ली या विशेष कार्यक्रमात आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे इलेक्शन्स नंतर अर्थव्यवस्थेची एकूणच पुढची वाटचाल कशी राहणार या संदर्भात. आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी अर्थातच आपल्या सोबत आहेत ट्रेडिंग आणि गुंतवणूक तज्ञ शशांक रावले. सर, कार्यक्रमात स्वागत. नमस्कार. शशांक रावले हे शेअर ट्रेडिंग आणि म्युच्युअल फंड्स आणि ह्यामध्ये गुंतवणूक तज्ञ आहेत. त्याचबरोबर शेअर ट्रेडिंग, म्युच्युअल फंड, गुंतवणूक या सगळ्या क्षेत्रांमध्ये सरांचा अनेक वर्षांचा अनुभव आहे. SR कन्सल्टन्सीचे ते मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. आणि आपल्याला माहितीच असेल, शशांक रावले हे संपूर्ण महाराष्ट्रभर या सगळ्या विषयांवरती मोफत कार्यशाळाही घेत असतात. त्या कार्यशाळा तुम्ही अटेंडही करू शकता. आपण आपल्या स्क्रीन्सवरती नंबर दिलेले असतात, त्याच्यावर तुम्हाला फक्त एक मिस कॉल द्यायचा असतो आणि त्यानंतर तुम्हाला या कार्यशाळांच्या डिटेल्स तुमच्यापर्यंत पोहोचतात. या सर्व कार्यशाळा सर स्वतः घेत असतात. पुन्हा एकदा प्रेक्षक हो, विषय लक्षात घ्या. आजचा जो आपला विषय तो म्हणजे आत्ताच नुकतीच इलेक्शन झालेले आहेत, तर त्यानंतर एकूणच आपली अर्थव्यवस्था कशा प्रकारे पुढची वाटचाल करणार आहे या संपूर्ण अनुषंगाने आजची चर्चा असणार आहे. आपण थेट सरांकडे जाऊया आणि आजच्या विषयाला सुरुवात करूया. सर, आत्ताच जसं मी म्हटलं त्याप्रमाणे इलेक्शन्स पार पडली, मतमोजणी झालेली आहे आता आणि एकूण एक स्टेबल सरकार आता आपल्याला मिळालेलं आहे. तर काय म्हणजे सांगाल, एकूण आता एकदा सरकार बदललं किंवा सरकार नवीन आलं की मग त्याचा अर्थव्यवस्थेवरती कुठे ना कुठेतरी परिणाम होत असेल, तर काय दिसतंय तुम्हाला? शेअर मार्केट आणि अर्थव्यवस्था एकूणच या सगळ्यावरती काय परिणाम होईल, त्याची पुढची वाटचाल कशा प्रकारे असेल? येस, नक्कीच प्रेक्षकांनो, मी हे इलेक्शनच्या आधीच मी आपल्या कार्यक्रम बोललेलो, इव्हन मी ऑन एअर काही बाईट्स पण दिले, त्याच्यात मी ऑलरेडी बोललो की इलेक्शन नंतर आपल्याला मार्केट हे पॉझिटिव्ह दिसणार आहे. आणि तुम्ही पाहिलं असेल प्रेक्षकांनो, ज्या दिवशी 23 मेला ज्या दिवशी इलेक्शनचे रिझल्ट्स होते त्या दिवशी शेअर बाजारावर एक नवीन उच्चांक गाठला. ओके, सेन्सेक्स हे 40,000वर गेलं आणि इव्हन निफ्टी पण त्यांनी पण बऱ्यापैकी चांगले त्यांनी परफॉर्मन्स दिलेला आहे. सो आणि पुढेही तुम्हाला मार्केट भरपूर चांगलं परफॉर्म करताना हे दिसेल. हेच नाही तर इव्हन हेही मी बोललेलो की तुम्हाला सोन्याचे भाव हे कमी होताना दिसेल. कारण जसं जसं शेअर बाजार वाढायला लागतं तसं तुम्हाला सोन्याचे भाव हे कमी होताना दिसतात. त्याचं कारण असं आहे, कारण शेअर बाजार वाढलं तर आपला भारतीय रुपया हा स्ट्रॉंग होत जातो. भारतीय रुपया स्ट्रॉंग झाला त्याच्या अगेन्स्ट डॉलरचा भाव हा कमी होत जातो. डॉलरचा भाव कमी झाला, आज आपण मेजॉरिटी गोल्ड हे इम्पोर्ट करतो. जर डॉलरचा भाव कमी झाला तर आपल्याला इम्पोर्ट पण स्वस्त पडतात, त्याचबरोबर आपल्याला गोल्ड पण स्वस्त होऊन जातं. तर हे देखील मी बोललेलो आणि तुम्ही बघा सर, गोल्डचे भाव आपल्याला कमी होताना दिसलेले आहेत. सो आपल्याला पुढे देखील मार्केट मॅडम भरपूर चांगल्या रीतीने आपल्याला परफॉर्म करताना नक्कीच दिसेल. त्याचं कारण असं आहे की आता बाकीच्यांनी आपण प्रत्येकाचं वैयक्तिक मत असतं कोणत्या पार्टीला मत द्यायचं, पण शेअर बाजारचं एक वैयक्तिक मत असतं. शेअर बाजार म्हणजे जे गुंतवणूकदार आहेत, जे मोठे गुंतवणूकदार आहेत भारतीय किंवा स्पेशली जे फॉरेन इन्व्हेस्टर्स, आपल्या भारतामध्ये भरपूर जास्ती प्रमाणात हे फॉरेन इन्व्हेस्टर्स आहेत आणि त्यांचं अपेक्षा होती की बीजेपी सरकार यावी. ओके, त्यांचं वैयक्तिक मत आहे, त्यांचं काही मांडणी आहे की बाबा बीजेपी सरकार हे इकॉनॉमी ग्रोथ आणि इव्हन स्पेशली बिझनेस ग्रोथ आणि इंडस्ट्रियलायझेशनकडे भरपूर जास्ती चांगल्या तऱ्हेने लक्ष अशी त्यांची अपेक्षा आहे. आणि त्यामुळे जसं जसं बीजेपीला वोट पडवते किंवा बीजेपीचं चान्सेस दिसत तसंच आपल्याला शेअर बाजार हे पॉझिटिव्ह होताना दिसवतं आणि आताही तुम्हाला पुढे हे पॉझिटिव्ह होताना दिसेल असं आमची अपेक्षा आहे. आणि त्यामुळे फॉरेन इन्व्हेस्टर्सचा फ्लो हा आणखीन जास्ती वाढायचे चान्सेस आहे, कारण एक स्टेबल चांगली गव्हर्नमेंट आलेली आहे. आणि आपल्याला माहितीच आहे की मोदी सरकार हे मेक इन इंडिया कॅम्पेन चालवत आहे. जगभर ते फिरत आहेत फॉरेन इन्व्हेस्टर्सना इंडियामध्ये अट्रॅक्ट करण्यासाठी. मग ते मे बी फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट असेल, म्हणजे ती लोक डायरेक्टली येऊन इथे कंपन्या ओपन करणार, किंवा इव्हन फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, तर फॉरेनर्स येऊन आपल्या भारतीय शेअर मार्केटमध्ये म्हणजे भारतीय कंपन्यांमध्ये वाया स्टॉक मार्केट लोक इन्व्हेस्टमेंट करणार. आज जर फॉरेनर्स जर भरपूर हजारो कोटींनी जर भारतीय मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतील बिकॉज ऑफ मोदी गव्हर्नमेंट, तर नक्कीच आपल्याला शेअर बाजार वाढताना दिसेल. आणि त्याच गोष्टीचा फायदा आपण सामान्य लोकांना देखील घेतला पाहिजे असं मला वाटतं. त्याचबरोबर लक्षात घ्या प्रेक्षकांनो, अनेकांना मॅडम एक चिंता असते की यार इलेक्शन नंतर मार्केटमध्ये काय होईल किंवा इकॉनॉमी कुठे जाईल. माझ्या प्रेक्षकांना स्पेशली जर आपण शेअर मार्केटचं जर म्हटलं तर इलेक्शन वगैरे हे शॉर्ट टर्म इम्पॅक्ट आहेत. म्हणजे शॉर्ट टर्म मध्ये थोडं पॅनिकमध्ये मे बी वर किंवा खाली थोडंफार होऊ शकतं, पण ओव्हर द पिरियड ऑफ टाइम आज लक्षात घ्या, जर आज आपणच लोक मतं देऊन आपण त्यांना इलेक्शन मध्ये जिंकवतो, राईट. सो त्यामुळे भले शॉर्ट टर्म मध्ये काही वर्कआउट झालं, पण आपण जी सरकार निवडून दिली आहे नक्की सगळ्या आपल्या जनतेनेच ते त्यांना वोट देऊन निवडून दिलेलं, राईट. तर त्यामुळे नक्कीच ते काहीतरी पॉझिटिव्ह काम करायची अपेक्षा आहे म्हणून त्यांना आपण निवडून देतो. त्यामुळे ओव्हर द पिरियड ऑफ टाइम म्हणजे आपण जर 5 वर्षाचा कालावधी पाहिला त्यांचा ह्याच्या, तर तुम्हाला मार्केटवरती कुठलाही निगेटिव्ह इम्पॅक्ट होताना दिसणार नाही. जो काय इम्पॅक्ट आहे, जो काय पॉझिटिव्ह निगेटिव्ह जो काय असेल तो मार्केटचे परफॉर्मन्स आणि इकॉनॉमीचे परफॉर्मन्स असेल, ना की सरकार कुठली आहे त्याच्यावरती. हा फक्त एक शॉर्ट टर्म इम्पॅक्ट असतो, त्याच्यावरती आपल्याला चिंता करायची गरज नाही असं मला वाटतं.
आणि इव्हन प्रेक्षकांनो अजून एक गोष्ट लक्षात घ्या की माझ्या हिशोबाने मार्केटचं दिशा ही इलेक्शनच्या आधीच ठरलेली असते, कारण हे इन्व्हेस्टर्स जे आहेत हे ऑलरेडी ठरवून असतात की आपल्याला कुठल्या दिशेने मार्केट घेऊन जायचं. आम्हाला हे टेक्निकली ऑलरेडी कळलेलं असतं. आज मला माहिती नव्हतं की कुठली सरकार येणार आहे. इव्हन 2014 इलेक्शनला देखील हेच मी माझ्या सगळ्या प्रेक्षकांना सांगितलेलं की त्यावेळी आम्हाला माहिती नाही कुठली सरकार येणार, पण आम्हाला हे नक्की दिसत होतं की मार्केट पॉझिटिव्ह होणार आहे आणि तेच झालेलं. सो जर आपण टेक्निकली स्ट्रॉंग असू, आपल्याला जर मार्केटचं योग्य ज्ञान असेल, आपण चांगला अभ्यास करत असू, जे आमचं काम आहे, आम्ही ते लोकांना शिकवतो, तर नक्कीच मार्केट कुठे म्हणजे कुठली सरकार येऊ, आपण आपल्याला ऑलरेडी माहिती असतं की मार्केट कसं परफॉर्म करणार, त्यामुळे आपण ऑलवेज जिंकत हे असतो. त्याचबरोबर आता इव्हन आता विधानसभेचे इलेक्शन्स वगैरे आहेत, सगळं आहे, तर त्याचा पण आपल्याला काही चिंता करायची गरज नाहीये. आपल्याला टेक्निकली सगळ्या गोष्टी प्रॉपरली कळतात. आणि लक्षात प्रेक्षकांनो, आम्ही ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट्स आपण त्याबद्दल पुढे बोलणारच आहोत. ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट, ट्रेडिंग म्हणजे रोजची जी उलाढाल होते मार्केटमध्ये, त्यातनं पैसे कमवणं म्हणजे शेअर मार्केट ट्रेडिंग. आणि इन्व्हेस्टमेंट्स म्हणजे तुम्ही एक वर्षभराच्या वर 1, 2, 4 वर्ष 5 वर्ष तुम्ही जर शेअर्स ठेवत असाल, त्याला इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक असं बोलला जातं. तर आमच्या माध्यमातून ज्यावेळी तुम्ही ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट्स करता, सरकार कुठलीही हो, मार्केट कुठेही जाओ, आम्ही अशा काही सिस्टम टेक्निक्स बनवलेल्या आहेत की मार्केट खाली जाओ किंवा वर जाओ, तुम्ही ट्रेडिंग करा किंवा इन्व्हेस्टमेंट्स करा, तुम्ही नक्की चांगला पैसा हा बनवता. त्यामुळे आम्हाला कुठलाही प्रॉब्लेम होत नाही, कारण त्याचं योग्य ज्ञान आम्ही हे लोकांना देत असतो. तो ओव्हरऑल माझ्या हिशोबाने आपल्याला मार्केट पुढे चांगल्या रीतीने वाढताना दिसलं पाहिजे बिकॉज ऑफ दी स्टेबल गव्हर्नमेंट. नक्की, म्हणजे एकूण आपण जर का सगळा अभ्यास केला आणि जर का विचार केला, जसं तुम्ही म्हणताय की एक स्टेबल चांगलं गव्हर्नमेंट आलेलं आहे, तर सगळ्या गोष्टी पॉझिटिव्हली घडताना दिसतील किंवा अर्थव्यवस्था चांगली ग्रो होताना दिसेल भविष्यामध्ये, आणि ती चालूही झालेली आहे. परंतु आता जर आपण म्हणतोय की अर्थव्यवस्था ग्रो होते, तर शेअर मार्केटही ऑब्व्हियसली त्याच्यामुळे आपल्याला चांगला इम्पॅक्ट होताना दिसतोय शेअर मार्केटवर. तर या सगळ्या गोष्टी वाढत असताना किंवा यांची ग्रोथ होत असताना त्याच्यामध्ये काही अडथळे येऊ शकतात, अशी काही शक्यता दिसते पुढे? अडथळे असे नाहीये, पण एक थ्रेट असं आहे की सरकारने काही मोठे अग्रेसिव्ह स्टेप्स घ्यायच्या आधी थोडा विचार केला पाहिजे. जसं आता नोटबंदी त्यांनी केलेलं होतं, राईट. सो नोटबंदी सारखं वेगळं काय आणखीन ते लोक काही मे बी इन्कम टॅक्समध्ये चेंजेस करणार असेल, डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट टॅक्सेसमध्ये काही चेंजेस करणार असेल, तर सरकारने सगळ्या जनतेचा, म्हणजे एक छोटी व्यक्ती असो, छोटे नोकरी करणारी व्यक्ती असो, छोटा व्यावसायिक असो किंवा मोठे व्यावसायिक असो, सगळ्यांचा प्रॉपरली विचार करून त्यांनी पावलं उचलली पाहिजे. बाबा कोणावर काय इम्पॅक्ट होईल, स्पेशली मोठे जे व्यावसायिक ते कसे टिकतील, पण जो व्यावसायिक आहे, छोटी जी व्यक्ती आहे, त्यांच्यावर कुठेतरी मोठा इम्पॅक्ट पडला नाही पाहिजे, जो की अख्ख्या इकॉनॉमीला तो निगेटिव्ह इम्पॅक्ट असेल. त्यातनं त्याला सावरणं हे मुश्किल होतं. स्पेशली आज बघायला गेलो फ्रेंड्स, तर एक मोठा व्यावसायिक असेल किंवा छोटा पण व्यवसाय असेल, मोठं चॅलेंज असतं ते म्हणजे वर्किंग कॅपिटल, जे रोलिंगचा पैसा आहे तो त्यांचा कुठे अडकला नाही पाहिजे. जर टॅक्सेस जास्ती लावले गेले किंवा टॅक्सेशनचा भार जास्ती पडला, तर त्यामुळे त्यांचा रोलिंगचा पैसा पण भरपूर त्यांचा अडकून राहतो. सो सरकारने कुठले मोठे डिसिजन घ्यायच्या आधी इकॉनॉमीवर काय इम्पॅक्ट पडेल किंवा सामान्य जनतेवर त्याचा काय प्रभाव पडेल ह्याचा विचार करून जर डिसिजन घेतले आणि एकदम अग्रेसिव्ह डिसिजन घ्यायच्या आधी काही प्रॉपर विचार केला, तर ते बऱ्यापैकी असेल असं मला वाटतं. आणि अजून एक चांगली गोष्ट सांगायची म्हणजे मॅडम, आपल्याला आणखीन एक फायदेशीर गोष्ट आहे की एक टेररिझम हा एक आपल्या देशाला थ्रेट असतो की देव ना करू अचानक टेररिस्ट अटॅक वगैरे झाले, तर नुसतं शेअर बाजार नाही तर अख्ख्या इकॉनॉमीवर त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट पडू शकतो. मान्य आहे की आम्ही सिस्टम टेक्निक्स अशा बनवल्या आहेत की मार्केट कुठे जाऊ आमचे लोक प्रॉफिटच कमवतात, तरी देखील लोकांना ती भीती असते. पण सांगायला आवडेल की जे बीजेपी गव्हर्नमेंट आहे त्यांनी भरपूर चांगले अग्रेसिव्ह स्टेप्स ह्याच्यावरती पण उचललेले आहेत. आपण उरी अटॅक पाहिला, उरीच्या अगेन्स्ट आपण जे रिटॅलिएट केलं, किंवा आता जे पुलवामा झालं त्याच्यावर अगेन्स्ट जे आपण जे रिटॅलिएट केलं, त्याच्यामुळे आपला देश हा बऱ्यापैकी सेफ आहे. आणि हे पण एक कारण आहे की फॉरेन इन्व्हेस्टर्सना भरपूर सेफ वाटतं भारतामध्ये. येस, जर बीजेपी गव्हर्नमेंट आहे तर देशाला टेररिझमचं पण टेन्शन नाहीये. आणि लक्षात घ्या, जे फॉरेन इन्व्हेस्टर्स आहेत त्यांना एक स्टेबल गव्हर्नमेंट नाही तर इव्हन स्टेबल इकॉनॉमी पण लागते, की बाबा इकॉनॉमीमध्ये गडबड होणार नाही. त्यांना दिसतं येस बीजेपी गव्हर्नमेंट आहे तर नक्कीच इकॉनॉमी स्टेबल राहील, तर ते भरपूर जास्त प्रमाणात आपल्या भारतामध्ये इन्व्हेस्ट करते. त्यामुळे पण आपल्याला भरपूर चांगलं मार्केट हे पॉझिटिव्ह होताना दिसेल. आणि इव्हन जसं मी तुम्हाला बोललो की आपण टेक्निकली जर स्ट्रॉंग असू तर या सगळ्या गोष्टी आपण इझिली टॅकल करू शकतो. आम्हाला त्याचा काही एक इम्पॅक्ट पडत नाही. आम्ही स्मूथली मार्केटमधून पैसा हा कमवून जातो, मार्केट कुठल्याही दिशेने जावं. तर हे थोडेफार मला वाटतं थ्रेट्स आहेत, त्यातनं आपण सांभाळलो तर आपण नक्कीच स्मूथली आपल्या हे पुढची जी 5 वर्ष आहेत इलेक्शन झाल्यानंतरची, तर आपण नक्कीच आपली चांगली जर्नी असेल असं वाटतं. नक्की, म्हणजे तुम्ही जसं म्हणताय तसं की एक स्टेबल गव्हर्नमेंट आल्यामुळे आज फॉरेन इन्व्हेस्टर्स आहेत ते सुद्धा इथे अट्रॅक्ट झालेले आहेत, आणि तो सगळ्या दृष्टीने एक महत्त्वाचा भाग आहे. कारण मला वाटतं आपली अर्थव्यवस्था ग्रो होण्यामध्ये फॉरेन इन्व्हेस्टर इथे येणं हे खूप महत्त्वाचं आहे. बोलतोय इलेक्शन नंतर अर्थव्यवस्थेची एकूणच पुढची वाटचाल कशा प्रकारे राहील ह्या विषयावरती आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत ट्रेडिंग आणि गुंतवणूक तज्ज्ञ शशांक रावले.
तर सर जसं आपण समजून घेतलं की एकूणच पॉझिटिव्ह वातावरण सध्या दिसतंय, म्हणजे शेअर मार्केट असेल किंवा एकूणच अर्थव्यवस्थेकडे आपण बघितलं, फॉरेन इन्व्हेस्टर्स येत आहेत, ते इंटरेस्टेड आहेत, त्यामुळे आपली इकॉनॉमी कुठेतरी ग्रो होताना नक्की दिसते. पुढच्या 5 वर्षात ती आणखीन चांगल्या प्रकारे ग्रोही होईल अशी आपण अपेक्षा करूया. पण मग आता हे नवीन सरकार जे आलेलं आहे त्यांना पुढची टर्म पुन्हा एकदा मिळालेली आहे. मागच्या टर्ममध्ये त्यांनी बऱ्याचशा गोष्टी केल्या होत्या, काही डिसिजन्सही घेतली होती. तर त्या अनुषंगाने या नव्या सरकारने आता काय नेमकी पावलं उचलली पाहिजेत आपली अर्थव्यवस्था आणखीन स्ट्रॉंग होण्याकरता आणि आणखीन चांगल्या प्रकारे पुढे जाण्याकरता? येस, लक्षात प्रश्न, आता अर्थव्यवस्था स्ट्रॉंग झाली तर नक्की शेअर बाजार पण आपल्याला चांगले रिटर्न्स कमवून हे देईल जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट्स करत असाल त्यावेळी. तर मग काही पावलं उचलली पाहिजे सरकारने, ते मी सांगतो. पहिलं सर्वात इम्पॉर्टंट जे पाऊल आहे ते म्हणजे ॲग्रिकल्चर सेक्टरकडे, शेतीकडे सरकारने भरपूर लक्ष दिलं पाहिजे. शेतकऱ्यांना ज्या गोष्टी गरजेच्या आहेत, जे इरिगेशन फॅसिलिटीज पासून जे काय गरज आहे त्याच्यात त्यांनी भरपूर चांगलं प्राधान्य दिलं पाहिजे. का? कारण जेव्हा शेतकरी ज्यावेळी शेती करतो त्यातनंच रॉ मटेरियल हे कंपन्यांना मिळतात, आणि जर शेती चांगली झाली तर रॉ मटेरियल कंपन्यांना स्वस्त मिळतील. कंपन्या रॉ मटेरियल स्वस्त मिळाले तर ते लार्ज स्केल प्रोडक्शन करू शकतील, त्यामुळे त्यांचं ओव्हरऑल मेकिंग कॉस्ट कमी होईल. एंड कस्टमर पर्यंत जे प्रोडक्ट असेल ते कस्टमरला स्वस्त मिळेल. कस्टमर प्रोडक्ट जर स्वस्त मिळाला तर तो जास्त प्रमाणात खरेदी करेल. कस्टमरने जास्त प्रमाणात प्रोडक्ट्स खरेदी केले कंपन्यांचे तर कंपन्यांचा बिझनेस वाढेल, टर्नओव्हर वाढेल आणि ओव्हरऑल त्या कंपनीचे शेअर्स देखील वाढतील आणि तशाच प्रकारे इकॉनॉमी ग्रो होईल. तर सगळा जो बेस आहे हा शेतीवरती आहे. सो पहिलं पाऊल हे माझ्या हिशोबाने सरकारने हे शेतीवरती उचललं पाहिजे, ज्याने का इकॉनॉमी आणखी स्ट्रॉंग होईल. यावर्षी आपण अपेक्षा करतोय की पाऊस देखील, आज मेट डिपार्टमेंटने आपल्याला हे दिलेलं आहे की पाऊस चांगला पडेल यावर्षी, हे त्यांनी सांगितलेलं आहे. तर त्याचा पण आपण एक फायदा घेऊ शकतो. पाऊस चांगला पडला तर तुम्हाला तसं पण शेअर बाजार हे चांगलं वाढत नाही. जसं मी बोललो की बाबा शेती चांगली झाली तर नक्कीच तुम्हाला इकॉनॉमी ग्रो होताना दिसते. तर त्याचा पण आपण फायदा उचलला पाहिजे आणि त्यामुळे सरकारने चांगली पावलं उचलली तर आपल्याला आणखीन फायदा होईल. त्यानंतर इव्हन सरकारने स्किल बेस्ड नॉलेजकडे जास्ती लक्ष दिलं पाहिजे. लक्षात घ्या, काही स्किल्स असतात, स्किल्स म्हणूनच बिझनेस डेव्हलप होतो, बिझनेसमध्ये एक मोठी कंपनी डेव्हलप होते. तर जर आपल्या देशामध्ये पुढे जाऊन चांगले व्यावसायिक डेव्हलप झाले तर नक्कीच आणखीन इकॉनॉमी ग्रो होईल, भरपूर लोकांना चांगलं एम्प्लॉयमेंट जनरेशन होईल. सो आपण नुसतं एम्प्लॉयमेंटकडे लक्ष दिला पण बाबा एम्प्लॉयमेंट अवेलेबलच नाहीये तर काय करणार? एम्प्लॉयमेंट जनरेट कशी होणार? तर बिझनेसमुळे. आज आम्ही व्यवसाय करतोय तर आमच्या अंडर भरपूर मुलं कामाला आहेत. जर मी कुठे नोकरीला असतो तर माझ्यामुळे कोणाला नोकरी मिळाली नसती, उलटा मी एखाद्या कंपनीमध्ये बर्डन असतो नोकरीसाठी. तर प्रत्येक जणांनी व्यवसायाचा विचार केला पाहिजे आणि सरकारने पण त्यावर विचार केला पाहिजे. इव्हन त्याचबरोबर शिक्षणावरची काही चांगली पावलं उचलली पाहिजे. आज जे आपलं शिक्षण पद्धती आहे ही बिझनेस ओरिएंटेड कमी आणि नुसतं जॉब ओरिएंटेड जास्ती आहे. तर ते बिझनेस ओरिएंटेड जर बनवली शिक्षण पद्धती तर आणखीन मुलं प्रोत्साहित होतील व्यवसाय करायला, त्यांना आणखीन चांगलं व्यवसायाचं नॉलेज मिळालं आणि आपली इकॉनॉमी ग्रो होईल. त्याचबरोबर इव्हन असं मला वाटतं की डायरेक्ट आणि स्पेशली इनडायरेक्ट टॅक्सेस जे आहेत हे भारतामध्ये कुठेतरी कमी केले पाहिजे. जीएसटी जो रेट आहे हा लोकांवरती एक कदाचित भार आहे, तो जर कमी केला, आज बाहेरच्या देशात बघा 4-5% 5-6% वगैरे तुम्हाला जास्त जीएसटी मिळतो, इथे आपल्याकडे 18% वगैरे आहे, राईट. तर ते केलं तर लोकांकडे वर्किंग कॅपिटल म्हणजे कॅश जास्ती राहील, आणखीन चांगला व्यवसाय करतील. उलटा आणखीन इकॉनॉमी आणखीन ग्रो झाली तरी मग सरकारला पण उलटे आणखीन जास्त टॅक्सेस मिळतील असं मला वाटतं. तर ते देखील केलं पाहिजे. आणि इव्हन जसं मी बोललो की बाबा थोडे अग्रेसिव्ह स्टेप्स सांभाळून उचलले सरकारने तरी पण इकॉनॉमी स्मूथली ग्रो होऊ शकते. इव्हन जसं मी बोललो की जॉब क्रिएशनकडे जास्ती सरकारने फोकस केला पाहिजे. मग ते गव्हर्नमेंट जॉब असो किंवा बाकी इतर जॉब असो, ते कसं काय करता येईल त्याच्यासाठी नुसतं बिझनेस नाही तर बाकी काय काय पावलं उचलता येतील. मे बी फॉरेन कंपनीजना इन्व्हाइट करणं किंवा फॉरेन इन्व्हेस्टमेंट्स आणणं किंवा बाकीच्या स्टेप्स आहेत त्या त्यांनी उचलल्या पाहिजे, ज्याने का जॉब क्रिएशन झालं तर इकॉनॉमी ग्रो होईल, जीडीपी वाढेल. हा लक्षात घ्या, प्रत्येक व्यक्तीच्या खिशात जर पैसे गेले, प्रत्येक व्यक्तीला जर नोकरी मिळाली तर आपल्या देशाचा जीडीपी म्हणजेच काय तर ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट देखील वाढेल. आणि जर ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट वाढला तशी पण इकॉनॉमी ग्रो होईल आणि आपल्याला सगळ्या दृष्टीने फायदा बघायला हा मिळेल. आणि त्याचबरोबर इव्हन आणखीन एक गोष्ट जी ऑलरेडी मला वाटतं सरकार चांगल्या रीतीने करते की फॉरेन इन्व्हेस्टर्सना जास्तीत जास्त अट्रॅक्ट करण्यासाठी आपण काय काय पावलं ते मला वाटतं अग्रेसिव्हरित्या सरकारने उचलली पाहिजे, ज्याने का फॉरेन इन्व्हेस्टर्सचा फ्लो जर जास्ती भारतामध्ये आला तर आपली भरपूर चांगल्या पद्धतीने आपल्या इकॉनॉमीची ग्रोथ ही होऊ शकते असं मला वाटतं. ह्या काही स्टेप्स उचलल्या तर नक्कीच आपल्याला चांगली ग्रोथ बघायला मिळू शकते असं वाटतं. नक्कीच. आणि जसं आपण म्हणतो की आता इकॉनॉमिकल ग्रोथही होते, आपली शेअर मार्केटही छान प्रकारे वाढतोय, फॉरेन इन्व्हेस्टर्स त्याच्यामध्ये येतात. तर ह्या सगळ्या गोष्टी जर का होत असतील या लेवलवरती तर इंडिव्हिज्युअल लेवलवरती आपण या लोकांना कशा प्रकारे मदत करू शकतो? कारण इंडिव्हिज्युअल लेवलवरती जर का आपण आपली इकॉनॉमी किंवा हे स्ट्रॉंग केलं तर ऑब्व्हियसली देशालाही त्याचा फायदा होऊ शकतो. तर त्या दृष्टिकोनातून काय सांगाल? येस, लक्ष द्या, जसं आपण म्हणतो भेटी गंगामध्ये हात धुण्याची, राईट. तर आज जर आपल्याला दिसते मार्केट वाढतंय, चांगला फायदा होतोय, तर त्यामध्ये आपण का नको पार्टिसिपेट होऊया? लक्षात, आज मार्केट वाढताना तर आपण पैसे नक्कीच कमवू, पण आमच्याकडे अशा काही स्ट्रॅटेजी आहे की मार्केट कुठेही जाऊ आमचे लोक कायमरित्या पैसे कमवतात.
त्यामुळे आम्ही एवढं चांगल्या स्मूथली काम हे करू शकतोय. तर आम्ही तुम्हाला कशा पद्धतीने तुम्हाला मदत करू शकतो त्यावर नक्कीच तुम्हाला मला सांगायला आवडेल. पहिलं लक्षात घ्या, आज जसं मी बोललो की इन्व्हेस्टर्सचा फ्लो, फॉरेन इन्व्हेस्टर्सचा फ्लो आपल्या देशामध्ये जास्त एक्सपेक्टेड आहे. तर तुम्हाला शेअर बाजार वाढता नसेल, मग तुम्ही पुढच्या 5 वर्षात कोणत्या कंपनी इन्व्हेस्टमेंट्स करू शकता, कसे इन्व्हेस्टमेंट्स करू शकता, काय स्ट्रॅटेजी वापरली पाहिजे हे तुम्हाला आम्ही सांगतो. त्याचबरोबर इव्हन ट्रेडिंग करून रोजच्या रोज तुम्ही कसे फायदे कमवू शकता, तुमच्या फावल्या वेळेत कसे पैसे कमवू शकता हे देखील आम्ही तुम्हाला सांगतो. आणि इव्हन लक्षात घ्या, आज स्टेबल गव्हर्नमेंट आल्यामुळे ट्रेडर्सचा आणि इन्व्हेस्टर्सचा जो व्हॉल्यूम आहे हा वाढलेला आहे. त्यामुळे मार्केटमध्ये प्रॉफिट कमवण्याचे चान्सेस भरपूर जास्त वाढले. तुम्हाला मुवमेंट जास्त बघायला मिळते. मुवमेंट जास्त बघायला मिळाली तर तुम्ही नक्कीच रोजच्या रोज चांगले पैसे देखील कमवाल. सो त्यामुळे तुम्हाला आम्ही नक्कीच मदत करू. हेच नुसतं शेअर बाजार नाही तर बाकी इतर ठिकाणी आता ह्या स्टेबल गव्हर्नमेंटचा फायदा उचलण्यासाठी बाकी कुठे तुम्ही पैसे गुंतवून पैसे वाढू शकता, ह्याचा पण तुम्हाला आम्ही नक्कीच मदत हे करू. सर, तुम्ही आता जे मुद्दे मांडले ते सगळ्या विषयी आपण आपल्या मोफत कार्यशाळांमध्ये लोकांना शिकवत असतो, त्यांना प्रशिक्षण देत असतो. तर ते कशा प्रकारे चालतं, मोफत कार्यशाळा नेमक्या कशा प्रकारे चालतात या अनुषंगाने आपण चर्चा पुढे नेणार आहोत. पण इलेक्शन नंतरची अर्थव्यवस्थेची पुढची प्रगतीची वाटचाल या विषयावरती बोलतोय. आपल्याला मार्गदर्शन करतायत ट्रेडिंग आणि गुंतवणूक तज्ज्ञ शशांक रावले. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्ही काही मुद्दे मांडले, जसं तुम्ही म्हणालात की आपली इकॉनॉमी आता ग्रो होते, आणखीन छान प्रकारे होईल, शेअर मार्केट वधारतोय. तर त्या अनुषंगाने इंडिव्हिज्युअल लेवलवरती पण लोकांनी प्रयत्न चालू करायला पाहिजे. जे लोक अजूनही शेअर मार्केटकडे वळले नाही आहेत त्यांच्यासाठी मला वाटतं ही सुवर्ण संधी आहे की त्यांनी या 5 वर्षात, जसं तुम्ही म्हणालात की पुरेपूर फायदा उचलला पाहिजे या सगळ्याचा. तर त्याचं नॉलेज असणं ते महत्त्वाचं आहे, तरच आपण ह्याच्यामध्ये तरू शकतो. तर काय सांगाल, आपल्या ज्या मोफत कार्यशाळा चालतात त्याच्यामध्ये सगळ्या विषयी आपण शिकवतो, त्याविषयी काय सांगाल? येस, लक्षात विषय आमच्या ज्या मोफत कार्यशाळा आहेत यामध्ये आम्ही तुम्हाला मेनली 2 गोष्टी शिकवतो. पहिलं म्हणजे आम्ही तुम्हाला शेअर मार्केट ट्रेडिंगचं ज्ञान देतो. शेअर मार्केट ट्रेडिंग म्हणजे काय, रोजची जी मार्केट उलाढाल होते, रोजची जी मुवमेंट होते, रोजच्या रोज उलाढालीनं पैसे कमवणं, त्याला बोलला होतं शेअर मार्केट ट्रेडिंग. ज्यामुळे तुम्हाला शिक्षणाच्या वयाशिवाय काही अट नाही आहे, कोणी येऊन त्यामध्ये कामे करू शकतं. एक व्यावसायिक असो, एक नोकरीकर व्यक्ती असो, एक गृहिणी असो किंवा कॉलेजमध्ये देखील असो, कोणी येऊन त्यामध्ये कामे करू शकतं. समजा तुम्ही 1,00,000 रुपये लावले तर दिवसाला एक 3-4 रुपये, किंवा तुम्ही एक 10-20 रुपये जरी लावले ते दिवसाला एक 700-800 रुपये त्यातनं तुम्ही सहजदा कमवू शकता. काय असं बेसिक मिनिमम एवढे पैसे लावले पाहिजे असं काही नाही. तुम्ही किती अमाऊंट पासून पण स्टार्ट करू शकता आणि कमीत कमी वेळेमध्ये तुम्ही तुमचं सगळं कामधंदा सांभाळून पण तुम्ही जास्तीत जास्त पैसा कमवू शकता आणि आपल्या वेळेला भरपूर चांगल्या पैशामध्ये कन्वर्ट हे करू शकता. ह्याला बोलला होतं शेअर मार्केट ट्रेडिंग, ज्यामध्ये आम्ही भरपूर चांगले एक्सपर्ट्स आहोत. भरपूर लोकांना चांगला फायदा हा झालेला आहे आज, आणि त्यामुळे आम्ही आज महाराष्ट्रभर भरपूर चांगलं काम हे करतोय. त्याचबरोबर इव्हन आम्ही तुम्हाला गुंतवणुकीचं ज्ञान देखील देतो. आज आपल्याला दिसते अर्थव्यवस्था चांगली वाढते, पुढचे 5 वर्षामध्ये तुम्हाला भरपूर चांगले पैसे कमवायचे मोके आहेत. मग तुम्ही कुठे कुठे गुंतवले पाहिजे, कशाशी फायनान्शियल ग्रोथ केली पाहिजे, काय पावलं उचलली पाहिजे आणि नेमकं फायनान्शियल ॲबिडन्स कमवलं कसं पाहिजे, ह्याचं तुम्हाला योग्य ज्ञान देतो. नुसतं शेअर बाजार नाही तर बाकी तर तुम्ही कुठून कसे पैसे वाढू शकता ह्याचं आम्ही तुम्हाला योग्य ज्ञान हे आमच्या मोफत कार्यशाळेत देत असतो. ओके. आणि जसं आपण म्हणतो की आता ह्या मोफत कार्यशाळा आता सध्या जर का लोकांना लाभ घ्यायचा असेल तर कुठे कुठे महाराष्ट्रात चालू आहेत, कशा प्रकारे? आमच्या शेअर आणि इन्व्हेस्टमेंटच्या मोफत कार्यशाळा ज्या त्या मुंबईमध्ये दादर आणि इव्हन ठाणे या ठिकाणी चालतात, आणि मुंबईच्या बाहेर पुणे, नाशिक आणि कोल्हापूर या ठिकाणी आमची मोफत कार्यशाळा चालतात. आता सध्या आम्ही डेट्स डिक्लेअर केले, लवकरच आम्ही डेट डिक्लेअर करू. तुम्हाला एक 8-10 दिवस आधी तुम्हाला आमच्या टीमकडनं SMS वगैरे येऊन जाईल, तुम्ही तशा ते अटेंड करू शकता. लक्षात प्रेक्षकांनो, ह्या 5च ठिकाणी मोफत कार्यशाळा घेतो, तुम्ही त्या नक्की अटेंड करा, कारण मी त्या स्वतः येऊन घेतो म्हणून आम्ही बाकी एरिया कव्हर करू शकत नाही. तर बाकी महाराष्ट्र लोकांना त्या ठिकाणी येऊन त्या कार्यशाळा अटेंड करायला लागतील. तुम्हाला भरपूर चांगल्या त्या कार्यशाळावरतील भरपूर नॉलेज त्यातनं मिळेल आणि तुम्हाला नक्कीच आयुष्यामध्ये भरपूर चांगला आर्थिक फायदा त्या कार्यशाळांना होणार हे नक्कीच मला सांगू शकतो. नक्कीच. तर प्रेक्षक जसं सरांनी सांगितलं त्याप्रमाणे आपल्या स्क्रीनवरती जे नंबर दिलेत त्या नंबरवरती तुम्हाला फक्त एक मिस कॉल द्यायचा आणि त्यानंतर या कार्यशाळांचे सगळे डिटेल्स तुम्हाला SMS द्वारे येतात. त्यानंतर त्यापैकी कुठची कार्यशाळा जी आहे तुम्ही अटेंड करू शकता. या कार्यशाळा संपूर्णपणे मोफत असतात, रजिस्ट्रेशनची गरज नाही, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर स्वतः येऊन या मोफत कार्यशाळा घेत असतात. सर, पुन्हा एकदा विषयाकडे वळताना मला तुम्हाला विचारायचं आहे, जसं आपण आज म्हणतोय की अर्थव्यवस्था एकूणच आता ग्रो होणार आहे, एकूण त्याची वाटचाल जर का बघितली तर ती प्रगतीकडे जाताना दिसते, अशी तुमची पण एकूण अपेक्षा आहे किंवा मत आहे. तर काय सांगाल, म्हणजे आता श्रीमंतीची गुरुकिल्ली प्रेक्षकांना काय द्याल जेणेकरून त्यांनाही या वाढत्या अर्थव्यवस्थेचा परिणाम चांगल्या प्रकारे उपभोगता येऊ शकेल? येस, गुरुकिल्लीच असेल की बाबा आपण जर आपल्याला माहिती आहे, आपण जर नॉलेज घेतो की बाबा नक्कीच पुढे जाणार वाढणार आहे, तर आपण डिले नाही करून. उद्या कळलं की तुम्ही डिले केला तर ते ऑलरेडी आपला मोका निघून गेलेला आहे. तर आपल्याला पहिलं पाऊल उचलायचं आहे. तुम्ही आमच्या कार्यशाळेच्या वेळी अटेंड करा, तुम्हाला यातनं सगळं नॉलेजच मिळेल आणि पुढची वाटचाल तुमची नक्कीच क्लिअर होऊ शकते. तर लवकर पाऊल उचला आणि आपले इन्व्हेस्टमेंट्स आणि ट्रेडिंग आणि हे सगळं तुम्ही प्लॅन करायला नक्कीच मला भरपूर चांगला फायदा यातनं होईल. नक्कीच. तर सरांनी सांगितलं त्याप्रमाणे की आपल्यालाही याचा सगळा फायदा करून घेतला पाहिजे आणि त्याकरता नॉलेज किंवा प्रशिक्षण घेण्याची गरज आहे, आणि त्याकरता शशांक रावले सरांच्या मोफत कार्यशाळा तुम्ही जरूर अटेंड करा. आणि आपण आपल्या या कार्यक्रमांमधून तुम्हाला भरपूर सारे विविध विषय सांगतच असतो. पुन्हा भेटून आपण वेगळ्या विषयांवरती चर्चा करूया. परंतु सर, आज तुम्ही इथे एवढं छान मार्गदर्शन केलं त्या विषयावर, त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. या विषयासह श्रीमंतीची गुरुकिल्ली या विशेष कार्यक्रमात आता आम्ही इथेच थांबतोय. ताजा घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.